चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना क्रमांक 3 रंगतोय. आर्या हर्षा स्पोर्ट्स विपक्ष कलेश्वर नेरूळ. एक संघ मॅच विन होऊन आलाय आणि दुसरा संघ मॅच लूज होऊन आलाय. टॉस विन झालाय आर्या हर्षा आणि त्यानंतर घेतलं क्षेत्ररक्षणाचं डिसिजन आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मगाची रुपेश तांडे आणि त्याच्या समवेत सरफराज. पॉवर प्लेचं पहिलं पॉवर हिटिंग मला षटक हाताळण्याची जबाबदारी स्वतः आलाय अनिल पालांडे. गोलंदाजी मार्कवरती. होय हा अंपायर येतोय. आपल्याला पाहायला मिळतोय मॅच ऑन होते मैदानाच्या आतमध्ये. पंच ऑफिशियल दोन्ही आमचे मैदानावरती दिसत आहेत. एका साईडने नितीन जवडे सर, दुसऱ्या साईडने जोहेल नाईक सर. स्कोररच्या भूमिकेमध्ये आत्ता मात्र सोन्या नाईक आणि त्यांच्याबरोबर मी योगेश. तुमच्या सर्वांचं मनापासून परत एकदा या फ्रेंड्स ग्रुप दुर्गावाड चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. सामना क्रमांक 3 चालू. पहिला चेंडू लेग बिफोर, मात्र या ठिकाणी थोडासा बाहेरच्या साईडने स्ट्रगल करतोय. अपील केला नाही. गोलंदाजाला सुद्धा माहिती होतं की थोडासा बाहेरच्या साईडला गेलाय. फलंदाज पहिल्या चेंडूवरती अल्टीपल्टी फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न मात्र कुठेतरी फसला जातोय. बॅट आणि चेंडूचा तेवढासा चांगला संपर्क होताना पाहायला भेटत नाहीये. अनिलचा खूप रफ्तारवाला चेंडू होता तो मात्र रुपेशसाठी खराब चेंडू. त्यानंतर मात्र एक बाउन्स, 2 बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी जातोय. पहिल्या चेंडूवरती जी गती, पहिल्या चेंडूवरती जो टप्पा होता तो मात्र कुठेतरी मिस झाला अनिलकडनं आणि त्या मिस झालेल्या फटक्याला मात्र रूपांतरित केलं 4 धावांनी. 4 धावांचा हा फटका येतोय मैदानाच्या दिशेने आणि धावसंख्येवरती मात्र स्वतःचं संघाचं खातं ओपन केलं जात आहे ते रुपेशच्या माध्यमातून. आवाज खूप सुरेख मैदानावरती येतोय आणि त्याचं रूपांतर हे होताना सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूचा प्रवास होता. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवरती मात्र बघायला मिळतोय चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाचा शर्तीचे प्रयत्न, मात्र तोपर्यंत चेंडूचा प्रवास हा सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षकाने जवळजवळ नाही म्हटलं तरी 100 मीटरची रेस मैदानाच्या आतमध्ये चेंडू बरोबर लावलेली. मात्र अखेरच्या क्षणी 45+ खेळाडू होतो. नाव काय? धुरी. तुम्ही नक्की 45+ आहात का? तुम्ही आल्याच्या नंतर बाबा DNA दाखवा तुमचा. एवढी मोठी रनअप आणि तो सुद्धा एवढ्या स्पीडने घेतला जातोय. 4 धावा नक्की केल्यात. मात्र तुमच्या फिटनेसचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे तुम्ही 43 एज आहे धुरी यांचं असं समजलं जात आहे. राजन धुरी. अल्टीपल्टी रिव्हर्स स्वीपचा फटका. 1 बाउंस चेंडू सीमारेषा पलीकडे गोलंदाजावरती हवी ठरतोय. प्रारंभीच्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं हे षटक आणि पॉवर प्लेच्या षटकावरती थोडीशी खराब लाईनवरती गोलंदाजी अनिलकडनं पाहायला मिळते. कॉन्फिडन्स दाखवलाय कर्णधाराने त्याच्यावरती. स्वतः टॉससाठी गेला होता. टॉस विन देखील झाला होता. मात्र सलगच्या 3 चेंडूंवरती 3 चौकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. परत एकदा बॅटची कट लागली जाते आणि चेंडूचा प्रवास हा डी झोनला आरक्षित क्षेत्रापर्यंत चेंडू येईल. एका धावेने सांघिक धावसंख्या ही वधारताना पाहायला भेटेल. धावसंख्या 13 धावांवरती पोहोचेल. ते मात्र 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं हे षटक आणि यातला अजून एक चेंडू हा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. रुपेश आतापर्यंत मात्र चेंडू बॅटचं हे समीकरण त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या रीतीने पाहायला मिळत आहे.
आणि त्यानंतर मात्र परत एकदा अल्टीपल्टीचा फटका हा ते मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. अपील जोरात मात्र चेंडू थोडासा बाहेर राहतोय. प्रारंभीचं पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या सांगतेस टॉस विन झाल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला डिसिजन आणि त्यानंतर मात्र कलेश्वर नेहरू संघासाठी फलंदाजीचं आमंत्रण आणि आमंत्रण स्वीकारून मात्र प्रथम प्रारंभीच्या पहिल्या षटकाचा खेळ हा 13 धावांवरती समाप्त. हॅलो हॅलो नसरू, आपल्याला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. नसरू हॅलो या बंद केलं तू, माईक बंद केलं. थांब रे, माईकच काढलं ना. हॅलो झालं ना? ओके. पहिलं षटक समाप्त झालं 13 धावांवरती आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. शेखर पहिला चेंडू तेज तर्रार रफ्तार अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती मात्र शेखर दिसतोय. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला निर्धावरित्या यष्टिरक्षकाच्या संदीपच्या हातापर्यंत चेंडूचा प्रवास. त्यानंतर मात्र परत एकदा आपल्या गोलंदाजी स्क्रीनला सज्ज होतोय. परत एकदा सुरेख चेंडू, त्याहून चांगला फटका चेंडू, वन बाउंड सीमा रेषेच्या बाहेर चेंडूचा प्रवास जातोय 4 धावांसाठी खराब लाईनवरती. आता मात्र पहिला चेंडू जो शॉट होता त्या चेंडूवरती मात्र परत पुनरावृत्ती करणं गरजेचं मैदानाच्या आतमध्ये होतं आणि तो चेंडू परत एकदा आला आणि त्या चेंडूला संपूर्णपणे जो वाकचूर होता तो मात्र सरफराज आणि सरफराजच्या बॅटमधनं आला अजून एक चौकार. 4 धावांनी धावसंख्येवरती भर पडेल. 17 धावा या धावफलकावरती जुळल्या जातील. आता मात्र हळूहळू धावांची रणगट्टी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये मैदानाच्या आतमध्ये वाढायला लागली. सहजरित्या या दिवसांमध्ये आता मात्र ह्या मॅच मध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत. शेखरच्या विरोधामध्ये टॉस विन झालाय आर्या हर्षा हा संघ. त्यानंतर परत एकदा तेज तर्रार रफ्तारवरती स्वार झालाय तो शेखर. प्रारंभीच्या चेंडूवरती मात्र निर्धाव, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर तिसरा चेंडू देखील निर्धाव म्हणजे षटक्याचा मध्यान्न हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र या 3 चेंडूंवरती आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या गेल्या त्या शेखरच्या माध्यमातून या दुसऱ्या षटकाच्या खेळात आणि परत एकदा या मॅच वरती दोन्ही कडनं हानामानी करणारं हे षटक चालू. फॉलो थ्रू मध्ये तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र डिफेन्सिव्ह खेळी ही मैदानाच्या आतमध्ये थोडासा नाराज हताश हा नॉन स्ट्राईक एंडवरती असलेला रुपेश पाहायला मिळतोय. कारण त्याच्या बॅटमधनं जेव्हापासून धावा यायला लागल्या त्यानंतर प्रथमच तो एवढा वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा सुरेख चेंडू. आता मात्र वाईडिश लाईन पकडून टाकण्याचा प्रयत्न या संपूर्ण गोलंदाजाने या षटकामध्ये एक चौकार खाल्ल्यावरती सुद्धा कमबॅक करण्याचे संपूर्ण इरादे गोलंदाज शेखर प्रभूने मात्र दाखवले जात आहेत. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ सोन्या बाकी असेल आणि त्या चेंडूचा खेळ हा मैदानाच्या कुठच्या दिशेने समाप्त होतोय हे देखील पाहणं गरजेचं. एक धाव पूर्ण होते आणि शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेऊन आता मात्र परत एकदा नॉन स्ट्राईक एंडवरती उभा राहतोय का रुपेश हे बघणं गरजेचं. कारण प्रारंभीच्या 2 षटकांचा खेळ हा समाप्त झाला. 2 षटकांचा खेळाचा विचार केला तर आता मात्र 18 धावा या धाव फलकावरती सरासरी 9ची आपल्याला पाहायला मिळते दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर.
भगवती बाव आणि यशोदा वॉरियर्स कोलंबिस दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे टॉससाठी. हॅलो, भगवती बाव आणि यशोदा वॉरियर्स दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे टॉससाठी. हॅलो हॅलो बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा पंचांकडनं आमच्यापर्यंत आला आहे. या तिसऱ्या षटकाला बॅटिंग चॉईसचं षटक घोषित केलं जात आहे पंचांच्या माध्यमातून. आता मात्र तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी फाईज याच्याकडे दिली जाते, कारण पहिल्या षटकावरती थोड्या जास्त धावा निघाल्या गेल्या त्या मात्र गोलंदाज अनिलच्या माध्यमातून, आणि त्यानंतरच्या षटकावरती 5 धावा निघाल्या आणि त्यानंतर तिसरं षटक फौजच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यानं हे षटक बॅटिंग चॉईस असं घोषित करण्यात येत आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावरती मात्र सुरेख फटका, चेंडूचा प्रवास हा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या वरती 1 बॉल 4 धावांसाठी होताना पाहायला मिळतोय. चला, धावसंख्या झाली 23 धावा. षटक क्रमांक 3 बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं सुरेख चेंडू, त्यावरती मात्र बरोबर गॅप मधना कुठच्याही क्षेत्ररक्षकाला हलायची गरज नाही जाग्यावरना, एवढा ताकदफुल फटका 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्येवरती भर, 27 धावा धाव फलकावरती. तो प्रॉमिसिंग गोलंदाज कुठेतरी शोधतोय मला वाटतं आर्या हर्षा हा संघ, कारण जर बघितलं तर अनिल हा देखील तेवढा फॉर्ममध्ये नाही आहे. शेखर एक साईडने किल्ला लढवतोय, मात्र जर शेखरच्या 2 ओव्हर जर खेळून काढल्या तर येणारे 24 चेंडू हे तर नंदनवन आहे मैदानाच्या आतमध्ये, हे ओळखून आहे रुपेश, आणि त्यामुळे मात्र ह्या गोलंदाजांवरती जास्तीत जास्त प्रहार करण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं होतोय. परत एकदा तोच चेंडू, तोच रिझन, तोच फटका आणि तेच धावा. 4 धावा सलग, 4 धावांनी धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या 31 धावांवरती. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 चौकार, 4 चेंडूंवरती आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या जात आहेत या गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला भेटेल. आता मात्र कुठच्या तरी क्षेत्ररक्षकाने किंवा स्वतः कर्णधाराने जाऊन गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र देणं हे गरजेचं असेल का, की जी गोलंदाजी ह्या षटकावरती चालली आहे, वाईड नो पडत नाहीत, चौकार षटकार गेले तरी चालतील आणि हे षटक संपवण्याच्या दृष्टीने बघत असतील तर मात्र हा प्लॅन वेगळा होऊ शकतो. मात्र बघावं लागेल फैज काय आपल्या माइंडमधनं काही विचार करून नवीन गोलंदाज, आता मात्र क्षेत्ररक्षक थोडं वेगळं सजवलं याच्यासाठी. मात्र त्यानंतर तो चेंडू त्याने मैदानाच्या आत टाकलाय, म्हणजे जे क्षेत्ररक्षक होतंय त्याच्या विपरीत चेंडू हे मैदानाच्या आत. भागातपासून पुलरवाले चेंडू होते, रुपेशला चांगली संधी होती की समोर खेळण्याची, आणि त्यानंतर मात्र त्याने जो चेंडू टाकलाय तो बाहेरच्या साईडने टाकलाय. म्हणजे गोलंदाज मात्र गोलंदाजीचा आपला कोटा पूर्ण करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय. मात्र फलंदाजाला माहिती आहे मला माझ्या संघाला अजून मजबूत स्थितीमध्ये न्यायचं असेल तर हाच तो गोलंदाज आहे ज्याच्यावरती प्रहार करावा लागेल. परत एकदा लोवर फुलटॉसचा चेंडू पायांवरती, आता मात्र अचूक नेम धरला जातोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येवरती भर पडली जाते, धावसंख्या पोचली जाते. धावसंख्या होईल
ओव्हरमध्ये नाहीये. स्पर्धेची नियमावलीनुसार चारही संघांनी नोंद घ्या. लेग साईडच्या पंचांना विचारल्यानंतरच पाण्याची बॉटल आतमध्ये जाणार आहे. तुम्ही जर डायरेक्ट तुमच्या खेळाडूला मागवलात आणि खेळाडू आतमध्ये गेला तर 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. याची नोंद आजच्या दिवसातील चारही संघांनी घ्या. हा सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला नियम वाचून दाखवलेत. तुम्हाला लेग साईडचे पंचांना विचारूनच त्यांचा इशारा आमच्याकडे आल्यानंतर तुमची पाणी बॉटल आतमध्ये जाईल. चारही संघांनी नोंद घ्या. डायरेक्ट कुठचाही खेळाडू आतमध्ये गेला तर डायरेक्ट 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय पप्पू तोरसकर सर हे उपस्थित होत आहे. त्यांना विनंती असेल की त्यांनी आमच्या व्यासपीठावरती येऊन उपस्थित व्हायचं आहे. ज्यांनी बेस्ट बॉलरसाठी चषक प्रायोजित केला आहे ते सन्माननीय पप्पू तोरसकर सर हे उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे सर की आपण येऊन आमच्या व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. 10 चेंडूंवरती 25 धावांची बहारदार कामगिरी रुपेशकडनं आपल्याला पाहायला मिळते. मात्र गोलंदाजी मार्कवरती 4थं महत्वपूर्ण षटक हाताळलं जाईल. परत एकदा ज्याने दुसरं षटक कंजोशी भर मैदानाच्या आतमध्ये सोडवलं होतं तो शेखर प्रभू आपल्याला पाहायला भेटेल. संघाचा संघनायक सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये 4थं षटक दुसऱ्या संघाच्या सरसेनापतीच्या विरोधात. त्यानंतर मात्र सुरेख चेंडू तेवढा चांगला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळते. थोडंसं लो एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये हे करण्याचा प्रयत्न सहज 2 धावा पूर्ण होते आणि ह्या 2 धावांनी धावसंख्या ही वधारली जाईल. 38 धावा या धावफलकावरती. हळूहळू एक फायटिंग टोटल म्हणण्यापेक्षा स्वतःचा संघ मजबूत स्थितीपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे मात्र रुपेश तांडेल आणि त्याच्याबरोबर असलेला सलामीला आलेला सरफराज हा करताना पाहायला मिळतोय. परत एकदा सुरेख चेंडू आपल्याला दिसतोय. डीप साईडला चेंडूचा प्रवास होतोय. तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक येईल आणि 2 धावा ज्या पूर्ण होतील. शेखरच्या विरोधामध्ये ते मोठे फटके खेळणे मात्र कुठेतरी मिस करताना पाहायला मिळतोय. थोडीशी या षटकावरती सावध सुरुवात होतीये. कारण माहिती आहे हा तो गोलंदाज आहे ज्याचं जर हे 4 चेंडू अजून राहिले ते व्यवस्थितरित्या जर मी मैदानावरती खेळलो तर येणारे 2 गोलंदाज हे माझ्यासाठी मोठे फटके घेऊन येतील मैदानाच्या आतमध्ये. रुपेश तांडेल तोपर्यंत मात्र परत एकदा चांगला चेंडू स्प्रेकरचा यॉर्कवाला त्याला खोदून काढलाय. रुपेशने 1 धाव ही पूर्ण केली आहे. एका धावेने धावसंख्येवरती भर पडली जाईल. 41 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावरती दिसत आहे. मात्र त्यानंतर शेखरकडे मात्र एक मोठा प्रश्नचिन्ह उभं आपल्याला पाहायला भेटेल. यानंतरच्या 2 षटकांचा खेळ कुठच्या गोलंदाजाच्या साह्याने पूर्ण करायचा. सन्माननीय पप्पू तोरसकर सर हे उपस्थित व्हायचं. मी सन्माननीय बशीर मुजावर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सरांचं स्वागत करायचं आहे. चेंडू परत एकदा पडतोय कव्हर रिजनला. 1 धाव ही पूर्ण केली जाते. 1-1 धावेने पुढे होतोय. 42 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या जात आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. हे षटक थोडंसं संततधार बोटा फटका खेळण्याचा कुठचाही मनोमन इरादा नाहीये दोन्ही बॅटरचा असं बहुधा वाटतंय. कारण गोलंदाजी तेवढ्या धारदार केली जाते शेखरकडनं. तोपर्यंत मात्र मोठा हिट मोठा स्विच केला जातोय. चेंडूचा प्रवास 1 बाउन्स आणि चेंडू आतमध्ये आलाय आणि 1 धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी फेकी चेक करावी लागेल. पायांना चाकं आणि तोपर्यंत मात्र बाद होतोय तो सरफराज. गरज होती गरज नव्हती समजत नाहीये. कारण सलामीला गेलेले दोन्ही बॅटर जर बघितले सोन्या तर खूप चांगली फटकेबाजी खूप चांगली सलामी दिली आहे. थोडासा बहुधा दमला असेल बहुधा सरफराज त्यामुळे त्याला रनआउटच्या साह्याने मैदानाच्या बाहेर केलं जात आहे. हा प्लॅन सुद्धा बी प्लॅन जर असेल हा तर खूप चांगला आहे. जर हा ए प्लॅन असेल तर मात्र थोडं प्रश्नचिन्ह हे आम्ही नंतरच बघू. कलेश्वर संघाच्या बाजूने रुपेशने काय डिसिजन घेतलाय. न्यू बॅटर आबूद हा मैदानाच्या बॅट आतमध्ये येईल. आबूदच्या बॅटमध्ये सुद्धा मोठे फटके दडलेले आहेत. मोठे फटके खेळण्याची क्षमता याच्या बॅटमध्ये आहे. हे घरेलू मैदान आहे आणि घरेलू मैदानावरती बघितलं तर याच्या बॅटमधनं मोठे फटके नेहमी येतात. षटक क्रमांक 4 धावचीच्या स्वरूपात पहिला विकेटचं पतन होत आहे ते म्हणजे सरफराज यांचं आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 4 सांघिक धावसंख्या स्थिरावली आहे.
ती अजूनही 43 या धावसंख्येवरती. चला न्यू बॅटर अबूद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. स्ट्रायकिंग एंडला दिसेल रुपेश गोलंदाजीसाठी. आता मात्र परत एकदा आपल्याला पाहायला भेटेल शिखर. परत एकदा बाहेरची कड लागली होती मात्र चेंडू पडल्यावरती अजून थोडा आतमधल्या साईडला ट्रॅव्हल झाला यष्टिरक्षकापासून थोडासा दूर आणि तोपर्यंत एक धाव झाली आहे पूर्ण आणि प्रारंभीच्या 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. आणि 4 षटकांच्या खेळाचा विचार केला तर सरासरी 11ची आपण बघतोय आणि सांघिक धावसंख्या 44 वरती पोहोचली जाते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ती कलेश्वर नेरूर संघाची. पाचवं षटक अनिल फलांडे आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग गेला अबूद जो घरेलू मैदानावरती घरेलू प्रेक्षकांच्या समवेत आपल्याला पाहायला भेटेल. मोठे फटके खेळण्यासाठी महारत असलेला महारथी खेळाडू मात्र समोर तेवढीच आता मात्र 4थ्या षटकावरती घातलेला लगाम आणि या लगामाला मात्र परत एकदा जखडून ठेवणारी गोलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये केली जाईल का अनिलच्या माध्यमातून या 5व्या षटकावरती पाहावं लागेल अबूदच्या विरोधामध्ये. पहिला चेंडू थोडासा सफल झालाय. मोठा हिट ऑन साइडच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न हा अबूदचा आपल्याला पाहायला मिळतोय मात्र बघूया काय होतंय. पहिला चेंडू या चेंडूला निर्धाव चेंडूने सुरुवात अनिलकडनं पाहायला मिळते. परत एकदा आता मात्र हा चेंडू रिडार मध्ये दिला जातोय आणि अबूदने हा दिलेला तोफा कबूल केलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. 6 धावाने सांघिक अर्धशतक हे फलकावरती लागतंय. 50 धावा या धाव फलकावरती लागतंय. तर टॉस हरल्यानंतर मात्र प्रथमतः फलंदाजी करत असलेला कलेश्वर नेरूर संघाच्या 50 धावा पूर्ण. या संपूर्ण इनिंग मध्ये बघितलं तर आतापर्यंत चौकार बघितलेत मात्र हा पहिला षटकार अबूदकडनं. त्यानंतर परत एकदा फटका थोडासा मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती ताबा मिळवेल मात्र तोपर्यंत ही एकेरीची लहर मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. एका धावींनी धावसंख्येला चालना मिळेल. 51 धावा या धाव फलकावरती पूर्ण होताना पाहायला मिळतात. आता मात्र वापसी एक मोठा फटका मात्र त्यानंतर वापसी करणारा चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर डाव्या हाताचं वादळ हे अजूनही मैदानावरती घोंगाळताना पाहायला मिळतंय रुपेश तांडेलच्या माध्यमातून. आतापर्यंत मात्र बघावं लागेल कशा प्रकारची गोलंदाजी अनिल हा मात्र रुपेशच्या विरोधामध्ये करतोय. खराब चेंडू फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला ट्रोल केलाय आणि पंचांनी एक हात बाहेर काढलाय म्हणजे चेंडू उघडा डोळे आणि पहा नीट पुढचा चेंडू असेल रुपेश साठी फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटचा चेंडू फ्री हिटच्या चेंडूवरती काय होईल. फ्री हिटच्या चेंडूचा मात्र तेवढासा पुरेसा फायदा उचलू शकला नाहीये रुपेश. धावसंख्येवरती भर पडेल. 58 धावा धाव फलकावरती. परत एकदा सुरेख चेंडू तेवढाच मोठा फटका अनिलच्या विरोधामध्ये मात्र तेवढी छोटी धाव. चेंडू आरक्षित क्षेत्रापर्यंत एका धावेने धावसंख्येवरती भर पडते. धावसंख्या पोहोचते एका धावेने धावसंख्येवरती भर. धावसंख्या 59 धावा या धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 39 धावसंख्येवरती फलंदाजी रुपेशकडनं पाहायला मिळते. 39 धावा आतापर्यंत वैयक्तिक त्याच्याकडनं पाहायला मिळत आहेत.
परत एकदा पुढे येतोय, परत तालिका दाखवलं जातोय. स्ट्रेचचा चांगला फटका लॉंग ऑनवरनं क्षेत्ररक्षक आलाय आणि त्यावरती ताबा मिळवत मात्र एक धावी पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येवरती देखील भर पडली जाईल. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीत धावांचा विचार केला तर 60 धावा या धावफलकावरती पूर्ण. बघूया या स्पर्धेतील या चौथ्या पर्वातील पहिलं अर्धशतक रुपेश नावावरती लागतंय का हे पाहणं गरजेचं. 10 धावा दूर आहे आपल्या वैयक्तिक अर्धशतकापासून. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावा जमल्यात 60 धावा. यस, राजन धुरी यांनी जर विकेट्स घेतला रुपेश यांचा तर सन्माननीय प्रशांत धुरी यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक लागले. प्रशांत मेस्त्री यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागले. राजन यांच्यासाठी रुपेश यांचा जर विकेट घेतला तर 500 रुपयांचं पारितोषिक. या मैदानाच्या आतमध्ये पारितोषिक आलंय मोठं 500 रुपयांचं. मात्र बघूया काय होईल. या आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. राजन यांच्या हातामध्ये चेंडू, शेवटचा निर्णायक षटक. 60 धावांचा पल्ला आतापर्यंत झालाय पूर्ण आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला 60 धावा पूर्ण आणि वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर रुपेश तांडेल हा 40 धावांवरती खेळताना दिसतोय. राजन पहिला चेंडू मात्र थोडेसा पंचांचा एक हात बाहेर म्हणजे चेंडू नो. त्यानंतर परत एकदा फ्री हिटची संधी. आता मात्र फ्री हिटच्या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करेल का हे मात्र बघावं लागेल. थोडासा मात्र फलंदाजी करणाऱ्या संघांनी संपूर्णपणे डॉमिनेट केलंय या पहिल्या इनिंगमध्ये. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा अशाच प्रकारची फटकेबाजी होते का पाहणं गरजेचं. फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिटच्या चेंडूला मात्र जकडून पकडून गोलंदाजी पाहायला मिळते राजन यांच्याकडनं. या स्पर्धेतील सर्वात यंग गोलंदाज, वय वर्ष मात्र 43. परत एकदा पंचांचा इशारा येतोय की चेंडू स्वैर असल्याचा. ही अवांतरची धावसंख्येवरती भर. 62 धावा या 62 धावा त्या धावफलकावर आपण पाहतो आहोत. राजन परत एकदा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउंस चेंडू ओव्हर द रोप सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी पाहायला भेटेल आणि 4 धावांनी धावसंख्येवरती भर. 66 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहेत. या 4 धावांनी धावसंख्येला चालना मिळाली जाईल. 66 धावा या आतापर्यंत धावफलकावरती. वैयक्तिक पाहिले गेलं तर 44 धावांची बहारदार कामगिरी ही दिसते आणि बघावं लागेल येणाऱ्या वेळेमध्ये अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपूर्णपणे बाकी आपल्याला दिसेल. 4 चेंडूंवरती काय होतंय हे देखील बघावं लागेल. होपर्यंत बॅटचा आवाज आला होता आणि मात्र चेंडू एका धावेसाठी. 67 धावा या धावफलकावरती लागेल पूर्ण होत आहेत. परत एकदा मोठा हिट, मोठा प्रहार आणि मात्र चेंडूचा प्रवास सीमारेषा पलीकडे. सांघिक धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोहोचेल आता मात्र 73 धावा आणि या 73 धावा नुसतं नाहीये तर वैयक्तिक 52 धावांची बहारदार कामगिरी रुपेश तांडेलची. या पर्वातील सर्वात पहिलं अर्धशतक फलकावरती लागते. रुपेश, आपल्याला विनंती असेल एकदा बॅट उंचावून आमच्या युट्यूबर कडे आपल्याला अभिवादन करण्यासाठी. ही पहिली सेंचुरी ह्या पहिल्या 4थ्या पर्वातली पाहायला मिळते रुपेशच्या बॅटमधना. वैयक्तिक 52 धावांवरती, सांघिक धावसंख्या 73 वर. परत एकदा पुढे येतोय, परत आलिके दाखवलं जातंय त्यावरती मात्र एक धावी नक्कीच होईल. 74 धावा या धावफलकावरती. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ सर्व बाकी. आबूद स्ट्रायकिंग एंडवरती 74 धावा
मोठा फटक्यांसाठी आबूद ओळखला जातो, क्षेत्ररक्षण सजवले जाते. मात्र आर्या हर्षा स्पोर्ट्स संघ आता मात्र येणाऱ्या वेळेमध्ये काय करतोय, 74 धावा तर ऑलरेडी पूर्ण झाल्या आहेत 100 षटकाच्या. मात्र त्या कोठ्यामध्ये देखील अशा प्रकारची फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटेल. मात्र तोपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. पहिला चेंडू सरळ आणि त्या ठिकाणी एक लेग बिफोर वरती मात्र बाद होतोय तो आबूद. शेवटच्या चेंडूवरती मात्र आबूदचा विकेट घेतलाय. मात्र आबूदसाठी प्राइज नव्हतं. जर रुपेशचा विकेट घेतला असता तर मात्र प्राइज हे नक्कीच मिळालं असतं. सांघिक धावसंख्या 74 ह्या 6 षटकांच्या पहिल्या इनिंग मध्ये होते आणि विजयाचं समीकरण असेल 36 चेंडूंवरती 75 धावांचं. या 36 चेंडूंवरती 75 धावांचं पाठलाग या मैदानाच्या आतमध्ये कसा करतोय आर्या हर्षा स्पोर्ट्स संघ आणि कलेश्वर नेहरू संघ ह्या 74 धावा कशा रोखतोय हे पाहावं लागेल. मात्र तोपर्यंत एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. वैयक्तिक 53 धावा बनवून मैदानाच्या बाहेर नॉट आउट येणारा 25 चेंडूंवरती 53 धावा मॅन फ्रॉम पिंगोळी रुपेश तांडेल. आणि आज जर बघितलं तर कलेश्वर नेरूर संघाचे जे संघ मालक आहेत संकेत गाडी यांचा बर्थडे आहे. आणि संकेत या 50 पेक्षा तुला बर्थडे गिफ्ट काय असेल? त्याची नाही ती तू त्याच्याकडे गावाची ना बुवांची पाठवते मारलं बेला काहीतरी बॅटिंग केलं असतं ना बॉलिंग काहीतरी झाला असता त्यांना ऐकलं भाई ठंडा होया तुका लेमन सन्माननीय प्रभू या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बशीर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. आर्या हर्षा स्पोर्ट्स चला भगवती बाव आणि यशोदा वॉरियर्स कोलंबिस टॉस साठी आपण मी विनंती करेन
दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवती बाव आणि यशोदा वॉरियर्स कोलंबिस्ट या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण या. मुआज मुजावर यांच्या शुभ हस्ते भगवती बाव आणि यशोदा वॉरियर्स कोलंबिस या दोन संघांदरम्यान टॉस होते. चला, भगवती बाव संघाचा कर्णधार आहे. यशोदा वॉरियर्स बाव कोलंबिस संघ कर्णधार पाठवा लवकर. योगेश गावडे अगोदर विनंती या लवकर सामना सुरू होण्या अगोदर. काल आहे काय कन्नड लिवलं की का पहिले ते प्रत्येक गाय होते ते वापस येलो. टॉस विन झाला यशोदा वॉरियर्स कोलंबिस. क्षेत्ररक्षण स्वीकारतील यशोदा वॉरियर्स संघ. आपले संघनायक तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्सच्या डाव्या बाजूला बोलवत आहेत. यशोदा वॉरियर्स योगेश काळसेकर तुम्ही कुठे गेलात तर आपण लवकर यायचे. आपले संघनायक तुम्हाला शोधतायत. स्ट्रायकिंगला संदीप आणि नॉन स्ट्राईकला अनिल. ही सलामीची जोडी पाठलाग असेल 75 धावांचा. प्रारंभीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी रुपेश तांडेल हा सज्ज होताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पॉइंट रिजन मध्ये चेंडूचा प्रवास संदीपच्या बॅटमॅनना बघावा लागेल. दोन क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये लागली आहे रेस. मात्र चेंडू झालाय वरच्या साईडला थोडासा स्लो आणि एकेरीचं रूपांतर हे दुहेरीमध्ये होत आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावांचा फटका आलाय. 2 धावांनी या 75 धावांच्या रन चेसला सुरुवात होताना पाहायला मिळाली आहे. जर 75 धावांचा आपण जर विचार केला सोन्या तर फक्त 2 मोठे हिट आलेत षटकार आणि बाकी सर्व चौकार आहेत. 8 चौकार. त्यानंतर मात्र परत एकदा मोठा फटका खेळण्याचा इरादा संदीपचा. बॅट आणि चेंडूचा कुठचाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे हे सिंगल डबल्स आहेत ना ते ह्या मॅच वरती नक्कीच असर घालतील असं आपल्याला पाहायला मिळत आहे. रुपेश आणि सरफराज यांनी खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. आणि त्यानंतर मात्र बॅटची कट लागली जाते आणि संदीप कामतची ही प्राइजिंग विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळते. ज्या संदीप वरती नक्कीच जिम्मेदारी होती ती मात्र आर्या हर्षा स्पोर्ट्स संघाची. तो संदीप मात्र थोडासा नाखुश करत मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. जर पाहिलं गेलं तर आर्या हर्षा स्पोर्ट्स या संघाचा विचार केला तर या स्पर्धेतील आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पुढचा रस्ता हा सुखकररित्या पार करण्यासाठी दोन्ही संघांच्या दृष्टीने हा विजय होणं हे गरजेचं. तर एका साईडने बघितलं तर मात्र कलेश्वर नेहरू हा संघ पहिला सामना विजय होऊन आलाय तर दुसऱ्या साईडने आर्या हर्षा स्पोर्ट्स सोरबळ संघ हा मात्र पहिला सामना पराभूत होऊन मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. नंबर 3 चा फलंदाज प्रथमेश हा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जर ह्याची बॅट जर मैदानाच्या आतमध्ये तळपली तर ह्याच्या बॅटच्या साह्याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता ठेवणारा एक क्षमतावान फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश केळबाईकर आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र गोलंदाज मार्कवरती रुपेश परत एकदा आपली धारदार शस्त्र घेऊन मैदानावरती गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला भेटेल. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रारंभीचं षटक आणि या षटकाला मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न. प्रारंभीच्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या त्या रुपेशच्या माध्यमातून.
परत एकदा सुरेख चेंडू, बॅट आणि चेंडूचं समीकरण हवं तसं नाहीये, मात्र चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन समाविष्ट होताना पाहायला मिळतोय. संघाला अजून एक धक्का बसतोय. प्रथमेश मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. प्रारंभीचं षटक हे पॉवर प्लेचं, ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक हे मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहे आणि त्याच क्षेत्ररक्षकाला मात्र शोधलं जात आहे. ते प्रथमेशच्या माध्यमातून मोठा फटका नक्की, संपूर्ण मैदान ओपन, मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बघितलं तर एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, त्याच्याच हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. संघाला दुसरा धक्का. प्रारंभीच्या 2 पहिल्या षटकांमध्ये 2 धावांवर ते दुसऱ्या गडी हा मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. तो आर्या स्पोर्ट सरंबळ संघाचा. संघ अडचणीवरती ताररहार ठरणारी फलंदाजी ही नक्कीच सरंबळ संघासाठी असेल, मात्र तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जाताना पाहायला मिळतोय. आशिष परत एकदा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि प्रारंभीच्या पहिल्या षटकावरती मात्र 2 धावा खर्च केल्या गेल्या. त्या रुपेशच्या माध्यमातून एक अचूक लाईन आणि अचूक लेंथ वरती गोलंदाजी ही रुपेशची पाहायला मिळते. या संपूर्ण मॅच वरती मात्र प्रभावित करणारी गोलंदाजी ही रुपेशची आपल्याला पाहायला मिळाली आहे, ज्याचं प्रत्युत्तर आपण बघितलं. जो नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय आशिष, तो गणेश कुबल यांचा खूप मोठा फॅन आहे अशी बातमी आम्हाला समजते. मात्र स्ट्रायकिंग एंडला आता मात्र सलामीला आलेला अनिल आपल्याला पाहायला भेटेल. 75 धावांचा पाठलाग आणि 75 मधनं 2 मायनस केले तर सोने किती राहतील? 73. चेंडू बाकी आहे 30 चेंडूंवरती 73 धावा. गोलंदाजीसाठी आलाय सलीम. आता मात्र अनिल कशा प्रकारची गोलंदाजी करेल सलीमच्या विरोधामध्ये हे पाहणं गरजेचं असेल. पहिला चेंडू हलक्या हाताने, चेंडूला मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकावरती पहिला चेंडू निर्धाव जातोय. सलीम गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. अजून एक खेळाडू ज्याचं वय सेम रेसिंग मध्ये 43, जो गोलंदाजी करतोय सलीम. मात्र चेंडू भरकटला जातोय सलीमचा सुद्धा. हा अवांतर चेंडू ही बोनसवाली धाव बसेल ती मात्र आर्या हर्षा स्पोर्ट संघाला आता मात्र स्वतःला प्रश्नचिन्ह उभं करावं लागेल, स्वतःला मात्र थोडंसं जागृत करावं लागेल. या मॅच वरती सलामीला मला पाठवलं गेलं. या मॅच वरती जर आमचा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर मला कशा प्रकारची फटकेबाजी करावी लागेल हे मात्र विचार करावे लागेल. मात्र तोपर्यंत चेंडू चाललाय आरक्षित क्षेत्रामध्ये. एका धावेने धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोहोचेल 4 धावांवरती. मी म्हटलं आहे की टार्गेट खूप मोठं आहे, डोंगरा एवढं मोठं आहे. मात्र हे मोठं टार्गेट जर तुम्ही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असाल तर ते कधीही छोटं तुम्हाला पडू शकतं, कारण मेहनत ही अशी चावी आहे ती मात्र नशिबात नसलेलं सुद्धा तुमच्या नशिबात घेऊन येतं. मात्र ती मेहनत हे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना करणं ही गरजेचं, कारण गोलंदाजीवरनं बघितलं तर आतापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण सुद्धा हे आपल्याला पाहायला मिळत आहे. ते मात्र कलेश्वर नेरूळ संघाच्या बाजूने. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर आतापर्यंत बघितलं तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. सांघिक धावसंख्या 5 वरती, म्हणजे अजून 70 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा असेल. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला आशिष पाहायला मिळतोय. आशिष मात्र कशा प्रकारची फटकेबाजी करतोय हे पाहणं गरजेचं. यष्टिरक्षकांना झालेली चूक, मात्र ह्या चुकीला तेवढंसं महत्व दिलं जाणार नाही, कारण एक धाव ही घोषित क्षेत्रापर्यंत येते आणि एका धावेने धावसंख्येवरती भर पडली जाईल. 6 धावा या धावफलकावरती. मात्र जर मोठा फटका जर निघत असेल यानंतर येणाऱ्या प्रत्येक षटकांपासून जर मोठ्या फटक्यांना सुरुवात झाली तर या मॅचला थोड्याफार प्रमाणावरती कलाटणी भेटू शकते. मात्र जर गोलंदाज आतापर्यंत ज्या प्रकारची धारदाररीत्याने गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये करतायत आपल्याला पाहायला मिळते, सिंगल डबलने काहीही फरक पडणार नाही या मॅच वरती. कलेश्वर नेरूळ संघाला ते नक्कीच वेलकम देतील या सिंगलला. मात्र जर विचार केला आर्या स्पोर्ट्स संघाच्या बाजूने तर मात्र तुमची तलवार
या मॅनमधनं बाहेर काढून या रणभूमीत तुम्हाला या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये तुम्हाला बाहेर काढावे लागतील. आशिष परत एकदा पाहायला मिळतोय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे सलीम यांची प्रारंभीच्या पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांवरती मात्र 7 धावा खर्च केल्या. आता मात्र हळूहळू शोल्डर डाऊन होत चालले. ते आर्या हर्षा स्पोर्ट संघाचे सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाठवली. असं वाटत होतं ते माझे संदीप कामत हा थोडासा प्रॉमिसिंग वाटत होता, मात्र बॅटचा चुंबा घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन समाविष्ट झाला आणि त्यानंतर जो संघ बॅकफूटवरती ढकलला गेला तो अजूनपर्यंत उभारणं जवळजवळ ह्या मैदानाच्या आतमध्ये शक्य होताना पाहायला भेटत नाहीये. ते आर्या हर्षा सरंबो या संघाला मात्र बघावं लागेल. येणारं हे 3रं षटक महत्वपूर्ण होऊ शकते. या षटकापासून जरी चार्ज केला तरी मात्र या मॅच वरती हारो मात्र त्या मैदानावरती परत एकदा कट लागली जाते. मात्र परत एकदा तो गोलंदाजी आपण बघायला मिळते खूप चांगली धारदारवाली गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ही मात्र यशस्वी होताना पाहायला मिळते. आता मात्र हे 3रं षटक, या 3ऱ्या षटकावरनं जर थोड्याफार धावा हे 12-15 धावांचं षटक घेऊन येणाऱ्या षटकांवरती प्रहार करण्याचा प्रयत्न हा मात्र करायला पाहिजे. मात्र पालंडे स्ट्रायकिंग एंडवरती परत एकदा आपल्याला पाहायला मिळतो हा ना सिच्युएशन वरती. आता मात्र ह्या फलंदाजाला संपूर्णपणे खेळलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र दोन्ही फलंदाज एकमेकांकडे बघून आता विचार करत असतील, मात्र कोणाच्या बॅटने धावा निघायला सुरुवात होते. ते स्वतःला मात्र थोडा ब्रेक घेणं गरजेचं आहे. मॅच खूप मोठी होत चालली आहे. परत एकदा मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरना हा ऑक्सिजन वाला थोडी राहाची साथ देणारा हा फटका आलाय हसनबळ संघाच्या बाजूने. 6 धावांनी धावसंख्येवरती भर पडली जाते. धावसंख्या पोहोचली जाते 13 धावांवरती. या मॅच वरती कमबॅक करायचं असेल तर या फटक्यांची गरज आहे. अनिलच्या बॅटने आता दाखवलंय की ही बॅट हळूहळू तळपायला सुरुवात झाली आहे. मात्र ही तळपणारी बॅट अशीच सातत्याने जर मैदानाच्या आतमध्ये चालू राहिली तर मात्र मॅचला मजा येईल. परत एकदा तो चेंडू फुलटॉस दिला होता. फुलटॉसचा निवता कबूल केला, मात्र टप्पा पडल्यानंतर परत एकदा मैदानाच्या आतमध्ये धुंडो रे साजेना चालू आहे अनिलचं. तो खराब चेंडू होता आणि खराब चेंडूवरती प्रहार झालाय. आता मात्र परत एकदा पाहायला मिळतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास, त्यावरती मात्र 1 धाव पूर्ण होते. 1 धावेने धावसंख्येवरती भर 14 धावा. सामना हळूहळू दूर चाललाय. ते मात्र आर्या हर्षा स्पोर्ट संघाच्या मुठीतना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र शेखर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बाहेर पाहायला मिळतोय. जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये येईल, मात्र तो जेव्हा येईल तोपर्यंत त्याला काहीच या दोघांनी ठेवलं नाही तर मात्र नबल वाटायला नको, कारण तशा प्रकारची फटकेबाजी दोन्ही आतमध्ये करताय. यष्टिरक्षक आणि गोलंदाज यांच्यामध्ये सामना बराच वेळ होतोय. षटक समाप्त झालंय 3रं आणि 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्येचा विचार केला तर मात्र 14 धावा या धाव फलकावरती पूर्ण होत आहे. म्हणजे 18 चेंडूंचा खेळ हा बाकी आणि या 18 चेंडूंवरती विचार केला तर मात्र 61 धावांची गरज हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 61 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये होईल का हे मात्र पाहणं गरजेचं. विकेट ना रिटायर आउट आशिष होतोय. कारण आशिषने जर आता बघितलं आपण 1 2 3 4 5 6 चेंडू आणि 1 धाव म्हणजे एक अख्खी ओव्हर आशिष खेळून काढलाय. आणि त्यानंतर आपण अनिलला देखील बघितलं तर 9 चेंडू आणि 7 धावा त्याच्या सुद्धा आहेत. म्हणजे चांगली आहे. 9 चेंडू 9 धावा. बॉल टू रन सिच्युएशन मध्ये चाललाय. सामना थोडा दूर चाललाय. मात्र बघूया मॅचच्या आतमध्ये काय होतंय.
बघूया आर्या हर्षा स्फोट आता मात्र स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. षटक क्रमांक 4 अरमान. परत एकदा फुलटॉस चेंडू मात्र त्याचा फायदा उचलू शकला नाहीये. आता मात्र स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये थोडीशी फायटिंग देण्यासाठी येतोय, कारण आता सरासरी खूप मोठी राहिली जाते. प्रत्येक षटकावरती मात्र 20 धावांची सरासरी आवश्यकता आहे, म्हणजे प्रत्येक षटकावरती 3 मोठे फटके येणं गरजेचं यानंतर होऊन जाईल. आता 17 चेंडू आणि 60 धावांची गरज, कारण 15 धावा या धावफलकावरती पूर्ण झाल्यात. परत एकदा सुरेख चेंडू, त्यावरती मात्र एक धाव तरी नक्कीच एका धावेने धावसंख्येवरती भर देखील पडेल, धावसंख्या पोहोचेल. आता मात्र 16 धावा, थोडा संततधार देखील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडने हळूहळू झुकत चाललाय, मात्र जो मोठा फटका एक प्रॉमिस दाखवलं अनिलने, त्यानंतर मात्र अनिलची बॅट संपूर्णपणे शांत केली गेली. ती बॅट मात्र कुठेतरी तडपणं गरजेचं होतं ह्या 4थ्या षटकात, कारण 4थ्या षटकामध्ये धावा देखील निघणं गरजेचं आहे. परत एकदा सुरेख चेंडू, मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय चेंडू वन बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. अनिल आता हळूहळू हळूहळू पुढे जायला लागलाय. यानंतर 2 षटकांचा खेळ या ओव्हर नंतर देखील बाकी असेल, मात्र या षटकावरती धावा निघणं गरजेचं आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळाचा विचार केला या षटकातील तर 6 धावा खर्च केल्यात, मात्र येणारे अजून 3 चेंडू आहेत. मात्र त्या 3 चेंडूंवरती काय होईल? आता मात्र अनिलने जर कंबर कसलीच असेल तर ह्या मॅच मध्ये जर नक्कीच रंगतदार आपल्याला पाहायला भेटेल. मात्र बघूया तोपर्यंत काय या मॅच वरती चित्र होत आहे. षटक क्रमांक 4 आहे, ते मोठे फटके कुठेतरी मिसिंग होत आहेत, ते मात्र हळूहळू चौकाराच्या साह्याने यायला लागल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. बघूया अरमानच्या षटकातील हा पुढचा चेंडू अनिलसाठी. परत एकदा मोठा चेंडू आणि त्या चेंडूवरती मात्र थोडीशी ताकद ही कमी पडते आणि चेंडू हातामध्ये जाऊन समाविष्ट होतोय. तो मात्र अबुदच्या संघाला अजून एक धक्का बसतोय. सलामीला गेलेला अनिल हा देखील माघारी येतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जियाद अरमानच्या विरोधामध्ये पहिला चेंडू, सुरेख चेंडू, ताकदपूर्ण फटका, थोडासा प्रॉमिस दाखवला या षटकामध्ये सुद्धा. येता क्षणी मात्र तो चौकार घेऊन आलाय, तो मात्र जियाद पाहायला मिळतोय. आता मात्र आशा पल्लवीत, आशा थोड्याशा उंचवल्या जातील. आता मात्र तुझ्यावर देखील पाहिलं जाईल, कारण तुझ्या बॅटमधनं जाता क्षणी तो चौकार येताना पाहायला मिळतोय. मगापासून हा पहिला प्रॉमिसिंग फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय. मगापासून जर आपण 2 फटके अनिलच्या बॅटमधनं बघितले तर ते नशिबावाले होते, मात्र हा प्रॉमिसिंग फटका त्याच्या बॅटमधनं. अरमानच्या विरोधामध्ये सांघिक धावसंख्या बदलली जाईल. धावसंख्या 24 धावांवरती पोहोचते आहे. परत एकदा सुरेख चेंडू, मोठा हिट करायचाच होता आणि त्यावरती मात्र हा 4थ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. त्यानंतरच्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि सांघिक धावसंख्या पोहोचते ती 24 धावांवरती. 12 चेंडूंचा खेळ आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा. 12 चेंडूंचा खेळ आणि 12 चेंडूंवरती 51 धावांची गरज. जवळजवळ अशक्य अहवाल मात्र कालच्या दिवसामध्ये अक्षय वरकडनं आम्ही बघितलाय. अक्षय वरने 12 चेंडूंवरती 44 धावा खेचल्या होत्या. आता मात्र 12 चेंडूंवरती या 51 धावांची पार्टनरशिप या मैदानाच्या आतमध्ये केली जाईल का? जोपर्यंत शेखर आणि त्याच्या साथीला जियाद आहेत तोपर्यंत हे मुमकिन होऊ शकतं. मात्र हे 5वं षटक तेवढंच नाविन्यपूर्ण नटलेल्या आतापर्यंत कसलेल्या गोलंदाज ज्याने आतापर्यंतच्या 3 षटकांचा विचार केला त्याच्यात तर त्याने जास्त धावा खर्च केलेला नाहीये, तोच गोलंदाज परत एकदा 5व्या षटकाची मेजवानी घेऊन तयार रुपेश तांडेल आपल्याला पाहायला मिळेल. बघूया आता मात्र काय होतंय.
रुपेश याच्या षटकातील हा पुढचा चेंडू असेल घेण्यासाठी सज्ज शेखर. पहिला चेंडू ब्लॉक केलाय, त्यावरती मात्र संपूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय ज्या चेंडूवर एक ही धाव नाहीये, निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र काय करेल शेखर, डबल माइंडेड झालाय, थोडंसं प्रेशर त्याच्यावरती देखील दिसतंय. मात्र बॅट फिरवावी लागेल, आता मात्र बॅट ही चालवावे लागतील. विकेट्स तर विकेट्स, मात्र बॅट ही चालवावीच लागेल. परत एकदा सुरेख चेंडू आणि हो हो लाजवाब दर्जेदार, किती जोरात आला, मात्र त्याने आपल्या गोदीमध्ये त्या झेलला समाविष्ट करून घेतलाय. हा प्रेशर या पहिल्या 3 षटकांमध्ये जो निर्माण केला, ज्या फलंदाजांनी जवळजवळ 3 षटकं नांगी टाकली, तो मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता मात्र जवळ मला असं वाटतंय सोन्या त्या मॅच वरती सलग दुसऱ्या विजयाच्या दृष्टीने वाटचाल झाली आहे असं म्हणायला हरकत नाहीये कलेश्वर नेरूर संघाकडनं. केपीने जो पहिला शॉट केला होता, वाटत होता तो प्रॉमिसिंग फटका होता, मात्र ते बॅट आजचा दिवस असेल कदाचित त्याचा, जेणेकरून तो बॅट आणि चेंडूचा बाहेरच्या साईडने संपर्क झाला आणि ज्या कारणे आपण जर बघितलं तर मात्र त्यानंतर एक साईडने जी बॅटिंग करण्याची सिंगल डबल जरी आले असते तरी कुठेतरी स्कोअर आला असता. फैज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, मात्र फैजला सुद्धा रफ्तारवरती गिरफ्तार केलाय, तेजवाला चेंडू घेऊन आलाय तो रुपेश. ते सिंगल डबल कुठेतरी येणं गरजेचं होतं सोन्या असं मला वाटायला लागलंय. असं त्यांच्या कोट्यामध्ये सुद्धा होतं, पण ते 2 फलंदाज आपण जर पाहिले अनिल आणि त्याच्याबरोबर आशिष यांनी थोडीशी आपण बघितली तर मात्र, आणि तोपर्यंत आजच्या दिवसातला 9वा झेल या रुपेश कडनं सुटलाय. 9वा झेल सुटला आजच्या दिवसातील. आजचा दिवस थोडासा वेगळा विचित्र आपल्याला पाहायला मिळतोय. फैजला सुद्धा फैज जवळजवळ मागे चालत आलेला आता झेल सुटलाय आणि बघावं लागेल काय होईल येणाऱ्या वेळेमध्ये. परत एकदा लोव्हर फुलटॉचा चेंडू चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी येताना पाहायला मिळतोय. फैजचा बॅट बंदा, चेंडू 6 धावांसाठी फरार. 6 धावांनी धावसंख्येवरती भर. धावसंख्या पोचली जाते ती मात्र किती 30 धावांवरती. अजूनही शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये. बघूया कोण टाकतोय शेवटचं षटक. निलेश वालावलकर आपल्याला पाहायला भेटेल. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. आजच्या दिवसातील आपण जाणार आहोत थोड्याच वेळामध्ये 4थ्या सामन्याकडे. भगवती बाव आणि यशोदा वॉरियर्स कोलंबिस या संघांच्या बाजूने. मात्र तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये यशोदा वॉरियर्स हा संघ एक सामना विजय झालाय, तर भगवती बाव संघ हा एक सामना पराभूत झालाय. त्यांच्यामध्ये आजच्या दिवसातील ही ग्रंथिका 4थी जुळली जाते 3ऱ्या दिवसातील आणि शेवटचं षटक आहे. आणि ह्या शेवटच्या षटकामध्ये आता बाव संघचे सर्व खेळाडू आहेत, त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्सच्या डाव्या साईडला यायचं आहे. बाव संघाचे सर्व खेळाडू आपल्याला विनंती आहे. भगवती बाव संघाचे खेळाडू आपले संघ आयकॉन आपल्याला बोलवतात डाव्या साईडला. बॅट चिकट लागली जाते आणि विकेट मिळतोय.